एका आईने फक्त एका खोट्या गैरसमजामुळे स्वतःच्या मुलालाच घराबाहेर काढलं. मुलगा रडत रडत घर सोडून गेला. पण जाताना तो फक्त एवढाच म्हणाला, आई, एक दिवस सत्य नक्की समोर येईल आणि त्या दिवशीही मी तुझाच मुलगा असेन. तब्बल 20 वर्षांनी तो देशातील मोठा उद्योगपती बनून गावात परतला. पण आईला पाहताच त्याने जे केलं ते पाहून संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आले. शेवटी आईने कोणतं सत्य कबूल केलं आणि मुलाने असा कोणता निर्णय घेतला की प्रत्येकजण भावूक झाला. ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या मनाला कायमचा स्पर्श करून जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुमन आणि तिचा मुलगा आदित्य राहत होते. आदित्य फक्त 8 वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या दिवसापासून सुमनने आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावल्या. सकाळी लोकांच्या शेतात मजुरी, दुपारी घरकाम आणि रात्री शिवणकाम. फक्त एकाच स्वप्नासाठी, माझा आदित्य मोठा माणूस व्हावा. आदित्य अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. तो रोज आईला म्हणायचा, आई, एक दिवस मी खूप मोठा होईन आणि तुला कधीच काम करून देणार नाही. सुमन हसत त्याच्या डोक्यावर हात फिरवायची. बाळा, तू चांगला माणूस बन. माझ्यासाठी ते सर्वात मोठं यश आहे. गावातला सावकार दामू सुमनची छोटीशी जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात होता. पण सुमन प्रत्येक वेळी ठामपणे नकार द्यायचे. दामू मनात म्हणाला, ही जमीन मिळवायची असेल तर आधी आई मुलामध्ये भांडण लावावं लागेल. त्याने हळूहळू सुमनच्या कानात खोट्या गोष्टी भरायला सुरुवात केली. तुझा मुलगा मोठा झाला की तुला सोडून जाईल. तो तुझ्या नावावरची जमीन विकायचा विचार करतोय. सुमन त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. पण दररोज तेच ऐकून ऐकून तिच्या मनात शंकेचं बीज रुजू लागलं. एक दिवस आदित्य कॉलेजच्या प्रवेशासाठी काही कागदपत्र घेऊन तालुक्याला गेला. त्याच दिवशी दामू मुद्दाम सुमनला म्हणाला, तुझा मुलगा आज जमीन विकायला गेला आहे. माझ्या माणसाने स्वतः पाहिले. हे ऐकताच सुमनच्या हातातील पाण्याचा घडा खाली पडला. तिच्या मनात भीती, राग आणि वेदना एकाच वेळी दाटून आल्या. तिने ठरवलं, आज आदित्य घरी आला की मी त्याच्याकडून सगळं खरं जाणून घेणार. पण त्या संध्याकाळी घडलेली एक घटना आई मुलाचं नातंच तुटणारं होतं. त्या संध्याकाळी आदित्य आनंदाने घरी परतत होता. त्याच्या हातात कॉलेजच्या प्रवेशाची कागदपत्र होती. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळं त्याचं पुढचं शिक्षण जवळपास मोफत होणार होतं. तो मनात म्हणत होता, आईला ही आनंदाची बातमी सांगितली की ती किती खुश होईल. परंतु घरात पाऊल टाकताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. सुमन दारातच उभी होती. तिच्या डोळ्यात राग होता, खोट्या आरोपांचा मारा. सुमन मोठ्याने ओरडली, सांग, आज तू जमीन विकायला गेला होतास ना? आदित्य गोंधळला. आई, काय बोलतेस? मी तर कॉलेजच्या प्रवेशासाठी गेलो होतो. पण सुमन त्याचं काही ऐकायला तयारच नव्हती. दामू सावकारही मुद्दाम तिथे आला. तो म्हणाला, मी स्वतः माझ्या माणसांकडून ऐकलं आहे. तुझा मुलगा जमीन विकायची चौकशी करत होता. गावातील काही लोकही तिथे जमले. कुणीही आदित्यचं म्हणणं ऐकलं नाही. रागाच्या भरात सुमनने आदित्यची बॅग दाराबाहेर फेकली. रडत म्हणाली, ज्याला आईपेक्षा जमीन महत्त्वाची वाटते त्याला या घरात जागा नाही. आजपासून तू माझ्यासाठी मेलास. हे शब्द ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आईच्या पायांवर पडला. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. पण सुमनने त्याचा हात झटकून टाकला आणि आदित्य शांतपणे उठला. त्याने घराच्या उंबरठ्याला नमस्कार केला. आईकडे शेवटचं एकदा पाहिलं आणि म्हणाला, आई, आज तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, पण एक दिवस सत्य नक्की समोर येईल. त्या दिवशीही मी तुझाच मुलगा असेल. हे बोलून तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गाव सोडून निघून गेला. सुमन कठोर दिसत होती, पण तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला वाटत होतं, तिने योग्य निर्णय घेतला आहे, पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच सत्य लिहून ठेवलं होतं. त्या रात्री आदित्य एकटाच बस स्थानकावर बसला होता. हातात एक छोटी बॅग, खिशात फक्त 70 रुपये आणि डोळ्यात आईचे अश्रू. तो आकाशाकडे पाहत म्हणाला, देवा, माझ्या आईला माझ्यावर विश्वास नाही, पण मी असं काहीतरी करून दाखवेन की तिला माझा अभिमान वाटेल. आदित्य शहरात आला. सुरुवातीचे काही दिवस त्याने बांधकामावर मजुरी केली. दिवसभर उन्हात राबायचा आणि रात्री बस स्थानकावर किंवा मंदिराच्या ओट्यावर झोपायचा.
भूक लागली तर तो हार मानलं नाही. कारण त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, शिक्षण पूर्ण करायचं आणि आईचं नाव मोठं करायचं. एका दिवशी कॉलेजमधील प्राध्यापक देशपांडे सर यांना आदित्यची परिस्थिती समजली. त्यांनी त्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली. दिवसा तो अभ्यास करायचा, संध्याकाळी एका हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास. काही वर्षांनी त्याने अभियांत्रिकीचं शिक्षण उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केलं. नोकरी करत असतानाच आदित्यने स्वतःची एक छोटी कंपनी सुरू केली. प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटीमुळे ती कंपनी काही वर्षातच देशभर प्रसिद्ध झाली. हजारो तरुणांना त्याने रोजगार दिला. गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती योजना सुरू केली. लोक त्याला यशस्वी उद्योजक म्हणून ओळखू लागले. दुसरीकडे गावात सुमन दिवसेंदिवस एकटी पडत होती. घर तसंच होतं, पण त्यात हसू नव्हतं. प्रत्येक सणाला ती दाराकडे पाहत राहायची. तिला वाटायचं कदाचित आज माझा आदित्य परत येईल. पण एक दिवस तिला असं सत्य समजणार होतं, ज्यामुळे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीची जाणीव होणार होती. वर्षामागून वर्ष सरत गेली. आदित्य घर सोडून जाऊन 20 वर्ष झाली होती. सुमनचे केस पूर्ण पांढरे झाले होते. अंगात पूर्वीसारखी ताकद नव्हती, पण दाराकडे पाहण्याची सवय मात्र अजूनही तशीच होती. दर संध्याकाळी ती उंबरठ्यावर बसून स्वतःशीच म्हणायची, आज कदाचित माझा आदित्य येईल. पण प्रत्येक दिवस निराशेनेच संपायचा. एके दिवशी गावात दामू सावकार गंभीर आजारी पडला. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला. त्याने सुमनला घरी बोलवलं. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, सुमन, मला माफ कर. त्या दिवशी मी तुझ्याशी खोटं बोललो. सुमन चकित झाली. काय म्हणतोस? दामू रडत म्हणाला, आदित्य जमीन विकायला गेलाच नव्हता. तो कॉलेजच्या प्रवेशासाठीच गेला होता. तुझी जमीन मिळवण्यासाठी मीच तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला. हे ऐकताच सुमनच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. सुमन जोरात रडू लागली. ती स्वतःलाच दोष देत म्हणाली, मी माझ्या मुलाचं एकदाही ऐकलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मीच माझं लेकरू गमावलं. ती आदित्यच्या खोलीत गेली. त्याची जुनी पुस्तकं, शाळेतील बक्षिसं आणि लहानपणीचा फोटो पाहून ती ढसाढसा रडू लागली. बाळा, एकदा तरी परत ये. मला फक्त एकदा आई म्हणून हाक मार. काही दिवसांनी गावात मोठा सामाजिक कार्यक्रम होणार असल्याची बातमी आली. कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक आदित्य देशमुख. हे नाव ऐकताच सुमनच्या हृदयाची धडधड वाढली. ती स्वतःशीच पुटपुटली, माझा आदित्य हाच असेल का? तिच्या डोळ्यात आशेचे अश्रू दाटून आले. नियती पुन्हा समोर उभी राहिली. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव मैदानात जमलं होतं. एक आलिशान गाडी येऊन थांबली. त्यातून एक देखणा, यशस्वी आणि शांत स्वभावाचा व्यक्ती खाली उतरला. सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर थरथरत एकच शब्द आला, आदित्य. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आदित्यचं स्वागत झालं. हार, पुष्पगुच्छ आणि सत्कार, पण त्याची नजर मात्र सतत गर्दीत कोणाला तरी शोधत होती. अचानक त्याची नजर एका वृद्ध महिलेवर जाऊन थांबली. ती होती त्याची आई सुमन. सुमन थरथरत्या पावलांनी मंचाजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर होता. ती काही बोलणार इतक्यात आदित्य स्वतः मंचावरून खाली उतरला. सगळे आश्चर्याने पाहत होते. सुमन रडत म्हणाली, बाळा, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. एका खोट्या बोलण्यामुळे मी माझ्याच मुलाला घराबाहेर काढलं. सुमन आदित्यच्या पायांवर बसू लागली, पण आदित्यने तिला लगेच उचललं. तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाला, असं करू नकोस. आईचं स्थान मुलाच्या पायाशी नसतं, ते नेहमी त्याच्या हृदयात असतं. हे शब्द ऐकताच संपूर्ण मैदान शांत झालं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. आदित्यने माईक हातात घेतला. तो म्हणाला, माझ्या आईने चूक केली होती, पण त्या चुकीपेक्षा तिचं माझ्यावरचं प्रेम खूप मोठं आहे. मी आज जे काही आहे ते तिच्या कष्टामुळेच आहे. म्हणून माझ्या मनात तिच्याविषयी राग नाही, फक्त आदर आहे. सुमन ढसाढसा रडू लागली. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. 20 वर्षाचं अंतर त्या एका मिठीत संपलं. कार्यक्रम संपल्यानंतर आदित्य आईचा हात हातात घेत म्हणाला, आई, आता तू एकटी राहणार नाहीस, पण तुला घरी नेण्यापूर्वी मी तुला एक अशी जागा दाखवणार आहे, जी पाहून तुझे डोळे आनंदाने भरून येतील. सुमन गोंधळली. तिला कल्पनाही नव्हती की मुलाने तिच्यासाठी आयुष्यभर
एक सुंदर स्वप्न जपून ठेवलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर आदित्यने आईचा हात अलगद धरला. सुमन अजूनही अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहत होती. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला तुझ्यासोबत येण्याचा अधिकार नाही. मी तुला घराबाहेर काढलं. तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आदित्य हसला. त्याने आईच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. आई, मुलगा आईचा न्याय करत नाही, तो फक्त तिच्यावर प्रेम करत असतो. हे ऐकता सुमनच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. काही वेळाने गाडी एका मोठ्या सुंदर इमारतीसमोर थांबली. दरवाजावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सुमन माता सेवा सदन. सुमन आश्चर्यचकित झाली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आदित्य, हे काय आहे? आदित्य हसत म्हणाला, आई, हे वृद्धांसाठी मोफत सेवा केंद्र आहे. ज्यांना त्यांच्या मुलांनी विसरलं त्यांना इथे प्रेम, आधार आणि सन्मान मिळेल. आत प्रवेश करताच भिंतीवर एक मोठा फोटो होता. तो सुमनचाच होता. त्याखाली लिहिलं होतं, जिने मला जन्म दिला, संघर्ष शिकवला आणि माणूस बनवलं, त्या माझ्या आईला समर्पित. हे वाचून सुमनला अश्रू आवरले नाहीत. ती रडत म्हणाली, बाळा, मी तुला फक्त दुःख दिलं आणि तू मला इतका मोठा सन्मान दिलास. आदित्य शांतपणे म्हणाला, आई, तुझ्या एका चुकीमुळे मी तुझ्या हजारो त्याग कसे विसरू. आदित्य आईला घेऊन गावाच्या बाहेर गेला. तिथे एक छोटंसं सुंदर घर उभं होतं. अंगणात फुलांची बाग, तुळशी वृंदावन आणि दारावर नाव होतं, आईचं घर. आदित्य म्हणाला, आई, हे घर मी तुझ्यासाठी बांधलं आहे, पण आता तू इथे एकटी राहणार नाहीस. मीही तुझ्यासोबतच राहणार आहे. सुमन मुलाला मिठी मारून रडू लागली. पण या कथेचा सर्वात भावनिक क्षण अजून बाकी होता. सुमनने मुलाला घट्ट मिठी मारली. तिचे अश्रू थांबत नव्हते. ती रडत म्हणाली, बाळा, मी तुला 20 वर्षापूर्वी घराबाहेर काढलं, पण तू मात्र मला आज तुझ्या हृदयात जागा दिलीस. मी तुझे अपराधी आहे. आदित्यने आईचे अश्रू पुसले. तो हसत म्हणाला, आई, मुलगा आईचा हिशोब ठेवत नाही. तुझ्या एका चुकीपेक्षा तुझ्या हजारो त्याग खूप मोठे आहेत. दुसऱ्या दिवशी सुमन माता सेवा सदनचे उद्घाटन होतं. संपूर्ण गाव उपस्थित होतं. आदित्यने आईचा हात धरून तिला मंचावर आणलं. माईक हातात घेत तो म्हणाला, आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळेच आहे. तिच्या एका चुकीमुळे मी तिचं संपूर्ण आयुष्य विसरू शकत नाही. आईने मला जन्म दिला, संस्कार दिले आणि संघर्षाची ताकद दिली. म्हणून आजचा हा सन्मान माझा नाही, माझ्या आईचाच आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं. सुमन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, गैरसमजामुळे मी माझ्या मुलावर विश्वास ठेवला नाही. कोणत्याही आईवडिलांनी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्या मुलाचं म्हणणं नक्की ऐकावं. मी माझी चूक आयुष्यभर विसरणार नाही. गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रमानंतर आदित्य आईला नव्या घराच्या अंगणात घेऊन गेला. संध्याकाळचा सूर्य मावळत होता. दोघेही तुळशीसमोर दिवा लावत उभे होते. सुमन हसत म्हणाले, बाळा, आज मला कळालं की मोठं घर, पैसा किंवा नाव यात सुख नसतं. खरं सुख आपल्या माणसांच्या प्रेमात असतं. आदित्यने आईचा हात हातात घेतला. आई, आता तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्या दिवशी 20 वर्षांनी तुटलेलं आई मुलाचं नातं पुन्हा नव्याने जुळलं. गैरसमज क्षणात नाती तोडतात, पण प्रेम, विश्वास आणि क्षमा त्यांना पुन्हा जोडू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या आणि आपल्या माणसांवर विश्वास ठेवा. आईवडिलांचं प्रेम आणि मुलांचं समर्पण हे जगातील सर्वात मोठं धन आहे. त्यांची कदर करा, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं म्हणजे आईवडिलांचं आणि मुलांचं नातं. गैरसमज, राग आणि दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यामुळे अनेक नाती तुटतात. पण प्रेम, विश्वास आणि क्षमा असेल तर तुटलेली नातीही पुन्हा जुळू शकतात. लक्षात ठेवा, आईवडील असोत किंवा मुलं, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐका, कारण एका क्षणाचा गैरसमज आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये आईचं प्रेम आणि मुलाचा विश्वास कधीच तुटू नये असं नक्की लिहा. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला आणखी सुंदर कथा घेऊन येण्याची प्रेरणा देतं. पुन्हा भेटू एका नव्या भावनिक कथेसह. धन्यवाद.